Happy life, everybody. Happy life, sir. लेट एंट्री करतात आहे खूप जण है ना. डायमंडच्या मीटिंगला पण डायमंड चकाकणार कसे. गिरीश पाटील पुस्तकवाले, यस बरोबर त्यांनी लिहिलेलं आहे. आता ते माझं कन्फ्युजन दूर होईल. त्यांनी मीटिंग स्टार्ट करा. हॅपी लाईफ सर, आवाज येतोय? हा, हॅपी लाईफ सर. हॅपी लाईफ. आपल्या हॅपी लाईफ जी फॅमिली आहे आपली, याचे पंचशील तत्व आहेत 5. 5 तत्वांमध्ये पहिलं आहे प्रामाणिकपणा, दुसरा आहे साधेपणा, तिसरा आहे सहकार्य, चौथा आहे स्वातंत्र्य आणि 5वा आनंद. याचं सविस्तर असं साधेपणा म्हणजे आपण आपलं प्रामाणिकपणा म्हणजे प्रमाणात असणे हे गरजेचं आहे. आपण त्या पद्धतीने राहिलं पाहिजे. दुसरं आहे साधी विचारसरणी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. या पद्धतीने आपला साधेपणा पाहिजे. कोणत्याही प्रकारचा त्याच्यामध्ये दिखाऊपणा नको पाहिजे. हा एक साधेपणा एक महत्वाचा आहे आपल्यासाठी. आणि तिसरं सहकार्य. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. हे पद्धतीने आपण एकमेकांना सहाय्य केलं तर आपली फॅमिलीचं आणि त्याच्यासोबत आपलं पण डेव्हलपमेंट होते. हे सहकार्य तत्व महत्वाचे आपल्यासाठी. स्वातंत्र्य म्हणजे स्वतंत्र, स्वतःचं तंत्र, आपली स्पर्धा आपल्याशी. शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं तुम्ही. त्यांनी स्वराज्याचं हे केलेलं होतं, स्वतंत्र केलं होतं. तसं आपलं स्वतंत्र आपल्या याच्याने करायचं, सार्वभौमत्व आपलं हे करायचं. पण तो कोणत्याही प्रकारचा स्वैराचार होता कामा नये. आणि ह्या सर्व गोष्टी जर आपल्या 4 जर व्यवस्थित राहिल्यात तर त्याच्यातून मिळतो आपल्याला तो आनंद. आनंदपणा तेव्हाच मिळतो जेव्हा आपल्यातला मीपणा काढला जातो, तेव्हाच आपल्याला आनंद मिळतो. धन्यवाद सर. मंडल साहब, आप आज अलग टाइप दिख रहे हैं. अलग क्यों? क्या कैमरा चेंज किया है? मोबाइल से अटेंड कर रहा हूँ सर. हाँ, क्लॅरिटी अच्छी आ रही है. मोबाईलच्या कॅमेऱ्याची क्लॅरिटी जास्त येते चांगली का आपल्या ह्याच्यामुळे? अच्छा, ठीक है. एक इंसान था, तो नेहमी ओरडत असायचा, मी दुःखी आहे, खूप दुःखी आहे, काय करू? तर तो एका गुरुकडे गेला. बोला, तू एक काम कर, अपने गांव में एक सर्कस आई है. उस सर्कस में एक जोकर है, उसका नाम है रामदास. वो बहुत लोगों को हंसाता है, तो उसका खेल देखेगा तो खुश हो जाएगा. फिर तो मानुस बोलतो, मैं ही रामदास हूं. आता गुरु अचंबित झाला की आता काय सांगायचं याला, काय सांगितलं पाहिजे. कहानी समझ में आई? नहीं. एक इंसान था, गुरु के पास गया. गुरु से कहा कि मैं बहुत परेशान हूं, दुखी हूं, क्या करूं? गुरु कहता है, अपने गांव में एक सर्कस आई है, उस सर्कस में एक जोकर है, वो ऐसे करतब दिखाता है, लोगों को हंसाता है, तू भी हंसेगा, यही तेरी दवा है. तो इंसान कहता है, सर जी, मैं ही वो रामदास हूं जोकर, तो अब क्या करे? कोई बता सकता है क्या करना चाहिए? गिरीश पाटील पुस्तक वाले, तुम्ही खूप पुस्तक वाचले असतील. आत्मचिंतन महत्वाचे. गोष्टीत सांगा मला, काय केलं पाहिजे आता त्यांनी? गोष्टीत करा. हा, गोष्ट चालू आहे ना. त्या गुरुनी काय केलं पाहिजे तुम्ही? एकदा मी गोल्डनला ही गोष्ट सांगितलेली, डायमंडला.
पवित्रा कोचे आठवते का? काय सर, मी आता जॉईन झाली. काय मला प्रश्न नाही माहिती. मंडल साहब, कहानी फिर से दोहराइए, बहुत इंपॉर्टेंट कहानी है. एक आदमी अपने गुरु के पास जाता है और जाके बोलता है मैं बहुत परेशान हूँ. तो गुरु बोलते हैं कि गांव में जाओ, वहां पर एक सर्कस आया है, रामदास नाम के आदमी. वो आदमी बोलता है कि मैं ही वो इंसान हूँ, रामदास जो जोकर मैं ही हूँ. तो गुरु क्या बोलेंगे? ठीक से नहीं बताया आपने. मयूर कस्तुरे सांगा परत. थांबा थांबा, पौर्णिमा कांबळ्यांचा मुलगा आहे, तो सांगेल व्यवस्थित. सांगा काय नाव आहे त्याचं? आवाज येत नाही, आवाजाचा प्रॉब्लेम आहे. गोष्ट समजली का? ठीक आहे, राखी क्षत्रिय सांगा. हॅपी लाईफ सर. मी पण आता जॉईन केला सर, त्यामुळे माझी पण सुरुवात केली. लेट आल्यामुळे किती नुकसान होतं माहितीये का तुम्हाला? नाही, याची बॅटरी डाऊन होती ना, ते चार्ज करायला लावलेलं. सर माझा वेबिनार सुरू होता, जस्ट तो बंद केला आणि मी इकडे सुरू केलं. लेट झालं. विशाल सर. हाँ बैरी, अशोक बैरी. सर मैं प्रयत्न करता हूँ. यहाँ पर एक आदमी होता है, वो एक शिष्य, वो एक गुरु के पास जाते हैं और उनसे पूछते हैं कि मुझे कुछ समस्या है, तो इसका कुछ निवारण करने के लिए वो वहां पर जाते हैं. तो गुरु कहते हैं कि गांव में एक सर्कस लगा हुआ है, वहां पर आप जाइए, एक आदमी है वहां पर और वो आदमी बहुत हंसाता है सबको. उसका नाम है रामदास, वो जोकर है. हाँ, वो जोकर है, वो रामदास है. और वो आदमी कहता है कि जो शिष्य जो गुरु के पास जाता है, वो खुद कहता है वो रामदास मैं ही हूं करके वो कहता है. हाँ, तो अभी सवाल उठा ना गुरु के पास, तो गुरु ने क्या कहा? कोई बता सकता है क्या कहना चाहिए? हाँ सांगा विशाल सर. सर गुरु हे म्हणतील की मग तू तुझ्या जवळ जा, म्हणजे तू स्वतःला भेट. सही बात है. गुरु स्वतःच्या बोलतात, आतमध्ये डोकावून पहा. तू परत जा आणि रामदासचा खेळ बघून ये. दूसरे दिन रामदास आता है खुशी से झूमता हुआ. आपलं पण असंच होतं खूप वेळेला की आपण छोट्या छोट्या गोष्टींनी इतकं परेशान होतो की आज पवित्रा कोचेंचं कन्व्हर्जन झालं नाही, है ना पवित्रा कोचे? कसं ओळखलं सर? हाँ, कसं ओळखलं? मैं रामदास का खेल देखता हूँ रोज. पण चान्सेस आहे, म्हणजे येतील. अमाऊंट मोठा आहे ना, ऍक्टिव्ह होतात लोक. हीच परेशानी आहे आपली की आपण आशेवर जगतो, होईल हे करेल, डिटॅच व्हायचं त्यांच्याशी. आजचा सब्जेक्ट तोच आहे. म्हणजे आपल्याला ते नाही झालं तर परेशान होत नाही आपण. नाहीच व्हायचंय सर, परेशान नाहीच व्हायचंय. पण तुम्ही मगाशी सांगितलं की ते होतील, याचा अर्थ ती आशा आहे तुमच्याकडे, आणि ती जर पूर्ण नाही झाली तर दुःख नाही, है ना. म्हणून काय करायचं की एखादी गोष्ट झाली तर डिटॅच होऊन बघायचं. मी नेहमी सकाळी जेव्हा जाग येते आपल्याला त्यावेळेला सांगतो, राजेश चौहान चल आज क्या करता है देखेंगे हम लोग. तो जो राजेश चौहान करता है वो मैं देखता हूं, और जो देखता है उसको भी देखने वाला कोई है. जसे मी मागे एक हे सांगितलेलं की एक पिक्चर आहे, थिएटरमध्ये आपण आहोत, पिक्चर चालू आहे, पिक्चर आपण बघतोय, पिक्चर जो चालू आहे त्याच्यामध्ये डायरेक्टर, ऍक्टर, म्युझिशियन आपणच आहोत. काही दिवसांनी पडदा कोरा होतो, पिक्चर संपतो, पण ऍक्च्युअली पिक्चरचा सोर्स फार मागे असतो, वेगळा असतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण ज्या वेळेला आपल्या सोर्स पासून दूर होतो त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये
दुःख, परेशानी वगैरे ह्या गोष्टी येतात. नेहमी लक्षात ठेवा. म्हणून मी सांगतो बघा, हर समस्या इंसान को मजबूत बनाने के लिए आती है. हर दुख में एक गिफ्ट छिपा रहता है. समस्या का शेर जब सामने हो, उसके आंखों में आंखें डालकर देखो, शेर भाग जाता. कारण मग दुःख काय निर्माण होतं आपल्या जीवनामध्ये, कोण सांगू शकतं का? दुःख क्यों पैदा होता है? तर वो अपेक्षा तो मानव भावना है. अपेक्षा जी इच्छा अपेक्षा असतात ना सर. पूर्ण नाही झाली की दुःख होते. नहीं, सही पकड़ में नहीं आ रही है बात आपकी. मंडल जी, आ रही है सर वो पकड़ में? हमारी मानवीय भावना है, वो सुख दुख को हम चाहे ना चाहे वो आते रहते सर. ये किताबी बातें मुझे मत बोलो, फैक्ट्स बोलो. फिलॉसफी मत झाड़ो मेरे सामने. किसी का सुना हुआ रखता है हम लोग, ये भावना है, ये है, वो है. ये एकदम सिंपल उत्तर है. आपण ज्या दृष्टीने बघू तसं दिसणार ना. ये पण बेकार आहे स्टेटमेंट. दुःख आपल्या आयुष्यामध्ये काय येतात? सिंपल रिझन आहे. हॅपी लाईफ सर, सुख असल्यामुळे सुखाचा अभाव. सुख आणि दुःख, सुख असल्यामुळे दुःख येते, सुख पण नाही आणि दुःख पण नाही, असं काय. सुख आहे म्हणून दुःख माहिती पडतं नाही. दुःख काय ओळखच सुख नसते दुःख असं काही नाहीच आहे. बघा, आता मला खोकला आला आहे ना, का? पाणी प्यायचं आहे आता तरी हिंट दिली मी तुम्हाला. तर सुख के लिए सुख आने वाला इसलिए दुख आता है ना. दुःख हमें मजबूत बनाने के लिए आता है. जरूरत आम्हाला स्ट्रॉंग करण्याची गरज आहे. हा, अजून जवळ या. स्ट्रॉंग करणे म्हणजे काय करणे? स्ट्रॉंग कधी होतो? आता बघा, राकेश छत्री यांचं आत्ताच उदाहरण आहे की त्यांच्या मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज झाली. आता मोबाईल स्ट्रॉंग कधी होईल? चार्ज कधी होईल? चार्जिंगला लावल्यावर. चार्जिंग म्हणजे काय? लाईट. लाईट म्हणजे सोर्स. एनर्जी सोर्स. दुःख आपल्या आयुष्यामध्ये आपल्या सोर्स कडे आपल्याला जाण्याची आठवण करून देण्यासाठी येतं. ग्रेट टाईप करा. आणि ही समज, ही अंडरस्टँडिंग ज्या वेळेला येते त्यावेळेला हे सगळ्या बाकीच्या गोष्टी आहेत ना, त्याच्यापासून आपण वरती उठतो. नाहीतर त्याच गोष्टीमध्ये आपण असं तडफडत राहतो. डोकं दुखतं म्हणून कळतं डोकं आहे, है ना. खूप जणांना वाटतं माझ्याच आयुष्यात का हे दुःख सगळं, कारण तू सोर्सच्या जास्त जवळ जायला पाहिजे असं निसर्गाची इच्छा आहे. तुम्हाला कल्पना आहे का की सर्वच चांगलं चांगलं चांगलं, सगळेच राम, जगात रावणच नाही, सुसाईड झालं असतं. बरं, आपण सोर्स पर्यंत कधी जातो? गरज असल्यानंतरच. हा, गरज असल्यानंतरच. गरज कधी निर्माण- जाता तुम्ही? रोज जाता, रोज. चिंता चिंता सगळं जग जात झोपेत सर, झोपेत. झोपेत. मला कल्पना आहे, आपण ज्या वेळेला झोपतो आणि सकाळी उठतो त्यावेळेला एकदम फ्रेश, जसं राकेश छत्रीचा मोबाईल रिचार्ज झाला तसं आपण रिचार्ज झालेला असतो, है ना. ह्याकडे आपण फार म्हणजे असं बघतो की हे काय रेग्युलर गोष्ट आहे. रॉंग. रोज आपल्या सोर्स कडून आपल्याला एनर्जी मिळते, पण आपण हे विसरलोय. आणि ज्या लोकांना हे रिअलाइज होतं ते लोक मग गेम खेळतात. एक गेम, खेळ. रामदास दूसरे दिन झूम के क्यों आया? क्योंकि उसने खुद का खेल देखा. आणि तसंच जर आपण डिटॅच राहून जर खेळायला लागलो, जसं वेबिनार देणं, मीटिंग घेणं, इतर कुठलीही गोष्ट करणं, तर मग मजा यायला सुरुवात होते. ओके.
माझं कन्व्हर्जन झालं तरी माझी स्माईल गेली नाही सर चेहऱ्याची. हा आज कन्व्हर्जन झालं नाही तरी तुम्ही माझी स्माईल बघत आहे चेहऱ्यावर, माझी गेली नाही. कारण हा. नाही झालं आता. तुमचं आता क्लिअरिटी वाढले ना, क्लिअरिटी वाढलेली आहे ना. आणि ते इथे आहे, तुम्ही तुमचे नेहमी मास्टर क्लास अटेंड करूनच वाढली आहे एवढी क्लिअरिटी. त्याच्यात माझा काय फारसा रोल नाहीये. मीटिंगला येणाऱ्या सर्वांनाच ही गोष्ट क्लिअर असेल की तेव्हाच वाढते ही सगळी गोष्ट. आपण एका स्टेजला आलो ना, एक चेतनेची पातळी, की आपल्याला मास्टर समजून येतात. ह्या जगामध्ये मास्टर्स आहेत. कोण सांगू शकतो सगळ्यात मोठा मास्टर कुठला, जे आपल्याला गाईड करतात? नेचर हा निसर्ग. हा नेचर. पण आपण व्हेग स्टेटमेंट करू नेचर. नेचर मधलं कोण? पाच तत्व, जल, वायू, आकाश. वातावरण. ऊर्जा सर. ऊर्जा कुठून मिळते? सन, सूर्य. 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 लाईट. सगळ्यात मोठा मास्टर सूर्य आहे. तो आपल्याला दिशा देतो. म्हणजे आकाशाची कॅरेक्टरिस्टिक आहे. कोण सांगू शकतं? विशालपणा, आणि अथांग, आणि उजळ, आकाशाकडे बघा. शांतता. मोकळं वाटतं एकदम. हा म्हणजे काय? स्पेस, रिलॅक्स फील होतं. स्पेस सर. लिहा शब्द. व्हिजन क्लिअर होतं. अंत नाही, हा. अंत नाही. व्हिजन वाईड होतं. क्लॅरिटी. लिहा. आकाश तत्व हे क्लिअरिटीच आहे. दुसरं एक सर्वात मोठं मास्टर आहे आपल्याकडे. कुठलं? जल. आकाश ज्या वेळेला तपस्या करतं त्यावेळेला ती गोष्ट त्याला मिळाली असं कन्सिडर केलं जातं. नाहीतर आकाशाला अर्थ नसता राहिला. कौन सी चीज है वो? सोपी गोष्ट आहे. पाणी सर. पाऊस. जवळ आलात तुम्ही. वारा, वायू तत्व. सोपी गोष्ट आहे, त्याला आपण विसरतो. ज्याच्यावर आपण उभे असतो, जमीन. धरती. लिहा तिथे. ह्या गोष्टी वर्षानुवर्ष, शेकडो वर्ष विसरत चाललोय आपण. पूर्वी ह्या गुरुकुलमध्ये ह्या गोष्टी असायच्या, म्हणून आपण आपल्या सोर्सच्या फार जवळ असायचो. म्हणून 12 वर्षात मुलांना राजा बनवायचो. हल्ली 15 वर्षात सर्टिफिकेट देऊन भिकाऱ्यांच्या फौजा निर्माण व्हायला लागल्यात युनिव्हर्सिटीमधून. आणि पूर्ण 1.5 वर्षामध्ये कोलॅप्स झाली सर्व सिस्टीम. काय विशाल सर? पूर्ण एज्युकेशन सिस्टीम. एकदम बरोबर आहे सर. कारण एज्युकेशन सिस्टीमला बेसच नाही. तुम्हाला कल्पना आहे का? आपल्या भारताला खूप वर्ष शिक्षण मंत्रीच नाही. तो कोण आहे शिक्षण मंत्री? कोण सांगू शकतं का आता? वर्ष काय? देशाचं सांगतोय मी. हा मॅडम ते महाराष्ट्राचं सांगतात त्या. हा विशाल सर, देशाचे शिक्षण मंत्री कोण आहे? काय रमेश त्यांचं नाव? ते मानव संसाधन मंत्री आहेत ना? सर स्मृती हा, इराणी. तेच आहे सर. शिक्षण म्हणजे त्या खात्याला नाव आहे. नाही, शिक्षण खात्याचं नावच मानव संसाधन मंत्री. मानव संसाधनामध्ये स्त्री उत्थान येत आहे, बाकीचे येत आहे, युवक कल्याण येते, सगळे येते त्यामध्ये. सर स्मृति ईरानी. स्मृति ईरानी कोई नहीं है अभी, उसके पास दूसरा है खाता. ती पूर्वी होती HRD मिनिस्टर. HRD मिनिस्टरला तुम्ही शिक्षण खातं समजू नका बरं का.
HRD मिनिस्ट्रीमध्ये भरपूर आहेत काय काय गोष्टी, कुपोषण हे ते सगळं भरपूर गोष्टी आहेत. शिक्षण मंत्री, शिक्षण खातं आता तयार केलं माहितीये का तुम्हाला, शिक्षण वेगळा विभाग तयार केला आपल्या यांनी. आपल्याला शिक्षण खातच नाही देशाला, त्यामुळे दुर्दैव आहे देशाचं. पूर्वी जे लॉर्ड मेकलने सिस्टीम दिली तीच सिस्टीम आहे, त्यामुळे आपण सोर्स पासून दूर गेलेलो आहे. 15 ते 17 वर्ष शाळा शिकून 2 वेळेचं अन्न मिळवण्याची अक्कल येत नाही, मग 15 वर्ष शाळा का शिकू, मुलं विचारायला लागलेत आपले. आणि आपलं जे काम आहे, मी हे का सांगतोय तुम्हाला सगळं, तुम्ही एक गुरु आहात, ट्रेनर आहात, दिशादर्शक आहोत आपण. आता तुम्ही डायमंडला आलेला, तर तुम्हाला ती मिसिंग लिंक पकडता आली पाहिजे. आणि ती एकदा पकडलं ना की मग तुमच्या सर्व गोष्टी व्यवस्थित व्हायला सुरुवात होते. आकाश म्हणजे सूर्य ज्या वेळेला तपश्चर्या करतो तेव्हा त्याला धरती मिळाले. आणि धरतीची कॅरेक्टरिस्टिक काय आहे? जशी आकाशाची क्लॅरिटी आहे, धरतीची कॅरेक्टरिस्टिक काय आहे? सहनशीलता. पाया मजबूत होतो. सुपीकता. धरतीला आपण काय म्हणतो? माता. मातेची कॅरेक्टरिस्टिक काय आहे? पोटात सगळ्या गोष्टी लपवणे म्हणजे मातेची कॅरेक्टरिस्टिक आहे माया शांती. धरतीची कॅरेक्टरिस्टिक आहे शांती, पीस. आपण ह्या दोन्ही तत्वाला समजून नाही घेतलंय, आणि ते ज्या वेळेला समजून घेतो आपण त्यावेळेला एक दैवी शक्तीकडे आपण म्हणजे जातो. दैवी म्हणजे पूजा पाठ वगैरे असलं काही मी सांगत नाही तुम्हाला. एक पॉवर, एक सोर्स, आणि त्या सोर्सशी जास्तीत जास्त जितकी तुम्ही अटॅच राहाल तितकी तुमची कर्म व्यवस्थित होतील. काम कुठलीही असू दे, तुम्ही वेबिनार घेणं असू दे, तुमचं बाकीच्या गोष्टी असू दे, तुमचा संसार असू दे, इवन प्रॉस्पेरिटी असू दे, तुमच्याकडे भरपूर गोष्टी. म्हणून बघा, तुम्ही एखाद्या गोष्टीशी तुम्ही अटॅच झालात आणि ती गोष्ट जर पवित्र असेल ना तर तिथून पॉवर येते आपल्याला. एखाद्या माणसाशी आपण अटॅच झालो आणि तो जर प्युअर असेल तर आपल्याकडे एक शक्ती येते, एक पॉवर येते, आणि आपली सर्व गोष्टीमध्ये ट्रिमेंडस चेंज व्हायला सुरुवात होतं, आणि त्यामध्ये मल्टिप्लिकेशन व्हायला सुरुवात होते. आणि ह्यासाठी एज्युकेशन असतं. व्हॉट इज मीन बाय एज्युकेशन? टू एज्युक आउट. आतमध्ये जे गोष्ट आहे ती बाहेर काढणे. आतमध्ये काय गोष्ट आहे? एक तळमळ आहे जी रोज झोपतो आपण. का झोपतो? कारण एक तळमळ आहे आपल्या आतमध्ये, मला सोर्स कडे जायचं. जसं आईच्या कुशीमध्ये बाळ झोपल्यानंतर ते शांत होत, तसं आपण झोपेमध्ये शांत असतो. पण ह्या लेवलला कोण समजून सांगत नाही. सर्व गोष्टी आपल्या वरवरच्या असतात, खूप गोष्टी अशा वरवरच्या हे केल्यात, त्यामुळे आपल्याला शांती नाही. तुम्ही मला कधी इरिटेट झालेलं बघितलंय का? असं खूप असं 2-4 दिवस इरिटेट झालोय मी आणि हे झालोय. माझी आई गेलेली तरी पण मी शांत होतो. जानेवारी महिन्यामध्ये थोडंसं रडू येत होतं, थोडंसं हे होत होतं की ते आपण हे, पण मी एकदम कूल होतो, आतमधून शांत होतो. मी ज्या वेळेला खूप रागावतो तेव्हा पण आतमधून कूल असतो. पवित्रा कोचेंना माहिती असेल ते, है ना. आपण काय करतो माहितीये का? रामदासचा खेळ बघत नाही. बात पकड में आ रही है आपकी? आपण जे काय करतो, जे काही इन्सिडेंट्स आयुष्यात होतात, जे काही दिवसभरात ज्या गोष्टी होतात ना, तिथे आपण डिटॅच नाही राहत. मी मागे ह्याची पण गोष्ट सांगितलेली बघा तुम्हाला, साधूची. असा आहे होय हा मंत्र, है ना. तो डिटॅच होता साधू. ओके. आणि हे जर अंडरस्टँडिंग तुम्ही जास्तीत जास्त वेळा लक्षात आणलं, म्हणजे आठवणीत आणलं, की तुमच्याकडे ऊर्जेचा स्तोत्र येतो.
इसलिए कहते हैं ना, भगवान को याद करो। भगवान मीन्स व्हाट? मंडल जी, भगवान मीन्स व्हाट? सर मैं तो प्रकृति को मानता हूँ कि प्रकृति में एक ताकत है, वही भगवान है। भगवान मीन एनर्जी, पावर, सोर्स। और वो सोर्स हमें प्रकृति से आता है। जैसे प्रकृति का आसमान। मतलब क्या है मालूम है आपको? हाँ सर। प्रकृति का मतलब क्या है? शब्द का मतलब बताए प्रकृति का। मतलब जो 5 तत्व है सर, जैसे शब्दों में अर्थ छिपा रहता है मंडल जी। प्रकृती, आपलं प्रतिरूप, आपली जे आहे प्रकृती, आपलंच दर्शन. प्र मीन्स व्हाट? प्रारंभिक कृति, जो अनादिकाल से कृति हो रही आ रही है, उसको कहते हैं प्रकृति। उसका कोई अंत नहीं है, उसका कोई आरंभ नहीं है। इसलिए कहते हैं ना, अहम ब्रह्मास्मि, जगन मिथ्या है, जगन माया है, जगत माया है, माया सत्य है, शब्द ब्रह्म है, शब्द माया है। कुछ समझ में नहीं आता है हमारे। इसलिए प्रकृति से सीखना चाहिए। क्या सीखेंगे मंडल जी आप प्रकृति से? जैसा आपने अभी बताया कि आसमान से क्लियरिटी सीखना चाहिए, धरती से शांति सीखना चाहिए, ऐसा हर चीजों से सीखना चाहिए सर। और मैं एक बात मानता हूँ कि जो हम जो सोचते हैं ना, प्योर दिल से सोचते, वो होता है हमारे साथ। वो जो लॉ ऑफ अट्रैक्शन ना, वो काम करता है सही में सर। उसके लिए जब आप बोलते हो ना प्योर होना है, वो यदि प्योर है हमारा हार्ट, तो वो चीज होता ही है जो हम प्योर हार्ट से जो सोचते हैं या जो चाहते हैं। मेरे पीछे क्या है? हिमालय, पहाड़। पहाड़ है, पहाड़ है। पहाड़। क्या सीखेंगे पहाड़ से? सर ऊंचा करके जीना। सर ऊंचा करके जीना। स्ट्रॉंग फिलिंग, म्हणजे जेही काही आलं, वादळ येऊ दे, काही येऊ दे, पहाड तसाच उभा आहे. तो का उभा आहे तसा? तो हलत नाही जागेवर. तो का उभा आहे तसा? स्ट्रॉंगनेस. का स्ट्रॉंग आहे तो? जमिनीशी जोडलेला आहे. पहाडाचा पाया मजबूत आहे. पाया मजबूत आहे. तुम्ही त्या डोंगराकडे जर बघितलं तर बघा की खूप लांब त्याचा पाया आहे असा, आणि वरती असं निमुळता होत गेलेले आहेत. प्रत्येक पर्वत असाच आहे, बरोबर है ना? आपण पर्वताकडे बघून ही गोष्ट शिकली पाहिजे कि अगर हमें ग्रेट बनना है तो महीन बनना जरूरी होता है. समझ में आई बात? महीन का मतलब क्या है? छोटा बनना, छोटा। सर ऊंचा करके नहीं जीना है मंडल जी, नमन करना है। नमन मीन्स व्हाट? नो माइंड स्टेज। इसलिए मंदिर का जो दरवाजा रहता है छोटा रहता है, नमन करके अंदर जाओ। सही बात है। ग्रेट बनना है तो महीन बनना जरूरी है, छोटा बनना जरूरी है। छोटा मीन्स व्हाट? एकदम सूक्ष्म, अनु भव। देखो अभी, अनु मीन्स सूक्ष्म, छोटा, भव मीन्स बनना। इसे कहते हैं अनुभव। टाइप करो ग्रेट। हम हमेशा बोलते हैं कि मुझे ये अनुभव आया, अनुभव मतलब एक्सपीरियंस। रॉन्ग। अनुभव का और एक्सपीरियंस का कोई संबंध नहीं है, ये गलत वर्ड है अंग्रेजी का। अनुभव जो मराठी वर्ड आहे ना आपला, तोच महत्वाचा आहे। अनु मीन्स सूक्ष्म, भव मीन्स वा। क्योंकि सूक्ष्मता में पावर आती है, पावर रहती है। एटॉमिक पावर ही सर्वात मोठी पावर आहे। त्याच्यापेक्षा सूक्ष्म पावर कुठली? मन, विचार, थॉट पावर।
ऍटॉमिक पॉवर पेक्षा पॉवरफुल एनर्जी आहे, थॉट पॉवर. कारण ऍटम बॉम्ब टाकण्याचा विचारच मनात नाही आला तर ऍटॉमिक पॉवरचा काही यूज नाही ना. म्हणून कुठलीही गोष्ट करताना विचार, आता ही जी डायमंडची आपण मीटिंग, इथे टेक्नॉलॉजीचं मी काय सांगत नसतो, कारण टेक्नॉलॉजी एक छोटीशी गोष्ट आहे जी आपल्या विचारांमुळे तयार झालेली आहे. पण आपण त्या टेक्नॉलॉजीमध्ये अडकतो आणि जो सोर्स आहे ज्याला प्युरिफाईड, म्हणून मी नेहमी सांगतो, पीपल डोंट बाय युअर प्रोडक्ट, पीपल बाय यू. यू मीन्स योर थॉट्स. ओके, अभी हम इसके बियॉन्ड भी जाएंगे. विचार भी परेशान करती है. इसलिए कहते हैं मौन. मौन बहुत परफेक्ट पोजिशन आहे हमारी. आपण शांतीत एकदम मौनात असतो माहिती आहे. त्यावेळेला आपण मौनात असतो. झोपेत बघा आपण एकदम वेगळ्या शांततेत असतो, एकदम गहरी शांतता कहते हैं मुझे. आणि जेव्हा त्या स्टेजला आपण असतो त्यावेळेला आपल्यामध्ये चार्जिंग सुरू होतं. ओके, जसं आपण मोबाईलला चार्जर लावतो है ना, तो जर 1 ह्याचा असतं ना, काय काय असतं ते 1 KB काय हे असतं, नंतर 2 ह्याचा पण असतो, 2 है ना, काय त्याला बोलतात, तो लवकर चार्ज होतो, फास्ट चार्जर असतो है ना. एकचा असतो तो स्लो चार्जर असतो. पूर्वी तर आपल्याला रात्रभर चार्जिंगला लावायला लागायचं मोबाईलला आपल्याला, आता 1 तासामध्ये फुल चार्ज होतो है ना. हे काय आहे, ही स्टेजेस आहेत. आपल्याला बघा परत मी बरं माझ्या गोष्टी समजतात ना तुम्हाला. तो हाई लेवल का है सब आपके थॉट. इस मीटिंग को फिर से देखो मंडल जी. हाँ सर. हाँ, तो आपका जो इरिटेशन है कि कन्वर्जन ही नहीं हो रहा है, तो वो अच्छा हो जाएगा. ओके, एक ये भी कहा था मैंने पीछे कि एक इंसान है तो बगीचा आहे, असा बगीचा, आणि त्याला कंपाऊंड आहे, आणि तो कंपाऊंडची तारा असतात ना, त्यांना धरलंय त्यांनी, आणि काय ओरडतो माहितीये का, तो कंपाऊंडच्या बाहेर मला काढा. दुसरा एक माणूस तिकडे येतो, तो बोलतो, मूर्खा, तू कंपाऊंडच्या बाहेरच आहेस. पण हे माहितीच नाही आपल्याला. अरे तू इथे ठेव आणि बाजूच्या घाल, तिकडे चार्जर पण लावायचं. राकेश क्षेत्र यांचं चार्जर लावायचं अजून. मंडल जी, आप कंपाउंड के बाहर ही हो, समझ में आई बात. हाँ सर. लेकिन हम तारों को पकड़ के बोलते हैं कि मुझे बाहर निकालो. आप बाहर ही हो. इसका एहसास सिर्फ आपको मुक्त कर देगा. सर बहुत कुछ सीख रहा हूँ सर मैं आपकी मीटिंग से, नहीं क्या, बहुत कुछ सही में वो डेवलप हो रहा है. जो मानसिक जो लेवल है, जो सोचने का विचार करने का जो स्तर होता है ना, वो धीरे धीरे बढ़ रहा है ऐसा मुझे लगता है. इसके पहले इतना नहीं मिला कहीं जो यहाँ पर मिलता, नहीं क्या सभी लोगों से. आपने डायमंड के कोर्सेज देखे क्या पहले वाले? नहीं सर. देखना शुरू करो. पवित्रा कोचे को मालूम है ना, जो पहले के सरिता पाटील, काय सरिता पाटील है ना, जाम मजा यायची ना. हॅपी लाईफ सर. हो सर. जाम मजा यायची डायमंड मीटिंग है ना. होय सर. होय. आता तरी मी फार स्लो मध्ये, हळू मध्ये ह्या गोष्टी घेतो. बहुत मजा आता है इसमें. डोळे बंद, क्लोज युअर आईज.
शांति का अनुभव लेना है। ओके, हळूहळू डोळे उघडायचे. आपण बाहेर जितक्या दुनियेमध्ये इन्व्हॉल्व होतो ना, की नंतर विसरतो आपण आतमध्ये पण एक दुनिया आहे आपली. आपण त्या सर्व रिलेशन मध्ये, मुला बाळांमध्ये, सगळ्या ह्याच्यामध्ये, संसारामध्ये इतकं मशगूल होऊन गेलोय ना, की आपण पृथ्वीवर का आलोय हेच विसरून गेलो. त्यामुळे सोर्स मिळत नाही आपल्याला. आपण जो पिक्चर बघतो त्या थिएटरमध्ये, आपल्याला वाटतं हीच दुनिया आहे. तो हिरो येतो, हिरोईन रडते, हिरोईनचं अपहरण होतं, हिरो सोडवून आणतो, है ना. मग लग्न होतं त्यांचं, मग मुलं होतात, मग मजा मजा होते, पण पिक्चर संपतो. आपल्याला वाटतं तो पिक्चर म्हणजेच रियालिटी आहे. मग आपण तो बघताना पण रडतो, है ना, हे सगळं करतो. त्या पिक्चर मध्येच इन्व्हॉल्व होऊन जातो की आपण कोण आहे हेच विसरतो. इसलिए कहते हैं जगन मिथ्या, जग माया है, ब्रह्म सत्य है, शब्द ब्रह्म है, माया सत्य है, शब्द माया है. ये समझ में नहीं आती बात है हमारी. क्यों? क्योंकि मिसिंग लिंक है. जैसे कल मैंने डिसीजन मेकिंग के इसमें कहा था बटरफ्लाई इफेक्ट. यहाँ पे इथे फुलपाखरू फडफडतं, आफ्रिकेत वादळ होतं. हे मधली मिसिंग लिंक आपल्याला माहित नाही. त्यामुळे आपल्याला वाटतं हा चमत्कार झाला. रॉंग. हे चमत्कार वगैरे काय नसतं. आपण आपल्या सोर्स कडे जितकं जाऊ, म्हणून आजपासून तुम्ही तुमचा खेळ बघायचा. बहुत मजा आता है. आपल्याला काय वाटतं माहितीये का, आपण सगळं प्लॅन केलं ना, असं व्यवस्थित सगळं प्लॅन केलं की आपण लय भारी. आणि हे ज्या आपण प्लॅन करतो त्यावेळेला देव हसतो. बेटा ठीक आहे, ओके. याचा अर्थ प्लॅनिंग करू नये असं नाहीये. प्लॅनिंग केल्यानंतर पण किंवा एम टार्गेट फिक्स केल्यानंतर ते नाही अचीव झालं तर रामदास का खेल देखना है. बात समझ में आई? कि ठीक है, ओके, ऐसा है का? लेकिन हम लोग क्या करते हैं, उससे अटैच हो जाते. क्यों नहीं हुआ मेरा कन्वर्जन, मुझे क्यों पैसा नहीं मिल रहा है, बाकी लोगों को क्यों मिल रहा है, वो तो पागल है, उसको बोलना ही नहीं आता है, उसको नॉलेज ही नहीं है मेरे जितना, फिर भी वो पैसा कमाता है ना. वो तो गांव में रहता है, मैं तो सिटी में हूं. असं पण कंपॅरिझन चालतं. उसकी एज्युकेशन नाही आहे, मेरी जो एज्युकेशन ज्यादा है. हे जे चाललेलं असतं ना आपलं, इसे कहते हैं माया. माया के बंधन में जकड़े हुए हो. आणि हे ज्या वेळेला बंध तुटतात त्यावेळेला एक एनर्जी बाहेर निघते आपली. मग तुम्ही जे पण कराल ना, पुरा कायनात आपके साथ आती है. आणि जोपर्यंत तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून राहिला, सोर्स पासून दूर राहिला, की परेशानीला सुरुवात तुमच्या. का? बघा, हे ते कॅल्क्युलेशन आहे. हे जे सोर्स आहे आपला, सोर्स समजा लवचुंबक आहे, सोर्स है ना. आणि आपले छोटे छोटे लवचुंबक, छोटे छोटे छोटे. आता हे मोठं लवचुंबक आहे ना, ते छोट्या छोट्या लवचुंबकाला अट्रॅक्ट करत असं. पण ज्या वेळेला ते छोटं लवचुंबक हरवतं मायेमध्ये, त्यावेळेला हे सोर्स आहे
ममता बोलतो आपण त्याला, माया, ममता, हिचं इतकं प्रेम असतं आपल्यावरती की ते आपल्यासाठी एक प्रोसेस करतं सोर्स कडे परत येण्यासाठी. पण आपल्याला समजमध्ये ती बात नाहीये, त्यामुळे आपण दुःखी होतो. आपल्याला ती समस्या देते, प्रॉब्लेम्स देते आणि आपल्याला दुःख वाटतं. हे दुःख मलाच का आलं. ऍक्च्युली आपण काय म्हटलं पाहिजे त्यावेळेला, दुःख आल्यावर, प्रॉब्लेम आल्यावर काय म्हटलं पाहिजे? एक मंत्र आहे, घटना घडली असं. काय म्हटलं पाहिजे? असं आहे होय, असं आहे होय. भाव कुठला असला पाहिजे? ये भी समय चले जाएगा. स्वीकार, स्वीकार. हा, स्वीकार. आणि स्वीकार भावनेमध्ये काय यायला पाहिजे आपल्या तोंडून? लिहा, काय आलं पाहिजे? सावध. प्रार्थना. थँक्यू, से भी और आगे कुछ अच्छा है. थँक्यू. वेगळं होणार आहे. बघा, ही फार मोठी समज आहे. तर व्यवस्थित तुम्ही ह्या गोष्टी समजून घेतल्या आणि ह्या प्रत्येकाला समजणार, अंडरस्टँडिंग नाही बरं का होणार. फार कमी लोकांना अंडरस्टँडिंग होणार. ज्याची चेतनेची पातळी आहे हे अंडरस्टँड करण्याची, त्यांनाच ह्या गोष्टी समजणार. थँक्यू. म्हणून ज्या ज्या वेळेला आयुष्यामध्ये समस्या येतील, अडचणी येतील, त्या वेळेला थँक्यू म्हणतात. बघा, खूप आपण संत महात्मे बघितलेत बघा, त्यांचे पिक्चर असतात त्यांच्यावरती, त्यांच्यावर इतके सगळे संकट आहेत. तुकाराम महाराजांचं हे बघा, इतक्या सगळ्या गोष्टी होतात, हे होतात, तरी पण ते ईश्वराला हे बोलतात, तू फार दयाळू आहे. आपण तर जाम शिव्या दिल्या असतात, है ना. मीरा है ना, किती दुःख तिच्या ह्याच्यावरती. राम बघा, है ना, किती दुःख. आपण बोलतो रामचं आयुष्य लय भारी. अरे, 14 वर्षाचे असताना घेऊन गेले राक्षस मारायला विश्वामित्र. लग्न झालं, लग्न झाल्या झाल्या म्हणजे राजा बनणार होता, जंगलात जायला लागलं. 14 वर्ष वनवास. जंगलात गेला, रावण आला, बायकोला पळून घेऊन गेला, तिला सोडवून आणलं. तर जनता म्हणायला लागली की ती रावणाच्या घरात राहिलेली आहे, परत तिला जंगलात पाठवायला लागली. या सर्व गोष्टीमध्ये आपण रामाला पुरुषोत्तम मानतो. असा कुठला निर्णय होता की तो पुरुषोत्तम झाला? सांगा बरं. रामाचं एकच डिसिजन होती, त्यामुळे त्याला पुरुषोत्तम मानतो आपण. हॅलो सर. एकवचनी एकपत्नी. राईट. नाही, एकवचनी एकपत्नी. सर त्यांनी रावणाच्या मंदोदरीला त्यांनी हरण केलं. नाही नाही, तसं नाही. एक त्याचा निर्णय, डिसिजन होता. त्यापुढे 2 चॉईस होते. दशरथाने सांगितलेलं, चॉईस इज युअर्स. त्याग केला त्यांनी. त्याग. लिहा पुढे एक शब्द, त्याग. त्यांनी काय 14 वर्ष वनवास पत्करला. आपल्यासारखा असता तर तो बाप जाऊ दे, ते भाऊ जाऊ दे, हे बघितले ना आताचे सगळे हे लोक कशी एकेका गुंट्यासाठी मुर्दे पाडतात आणि 20-20 वर्ष केसेस खेळतात, माहिती ना. ओके, त्याच्या पलीकडे जावा, औरंगजेब, शहाजहान यांची हिस्ट्री बघा, सगळ्या भावांचा कत्ल है ना. आणि इथे काय, अख्खं राज्य. हा एक निर्णय रामाला पुरुषोत्तम बनवतो. आपण असे डिसिजन्स घेत नाही. आपण काय करतो, आपल्या सुविधा बघतो जास्त. मला ह्यातून किती मिळेल, है ना. म्हणून मी नेहमी सांगतो, ज्या वेळेला प्रार्थना तुम्ही स्वतःसाठी करता त्यावेळेला सर्व गोष्टी दुसऱ्यांना मिळतात.
आणि जेव्हा दुसऱ्यांसाठी तुम्ही प्रार्थना करता तेव्हा सर्व गोष्टी तुमच्याकडे येतात. ही मिसिंग लिंक आहे, ही एक सिक्रेट आहे या गोष्टींचं. म्हणून तुम्ही ज्या वेळेला कुठली गोष्ट करता, कुठली गोष्ट शिकवता, वेबिनार घेता किंवा कुठली गोष्ट तुमचा कोर्स, त्यातून अपेक्षा नाही खूप ठेवल्या पाहिजे मंडलजी. जस्ट करना है, रामदास का खेल देखना है, तो मजा आएगा आपको. अगर उसमें इन्वॉल्व हो गए आप तो रिस्ट्रिक्शंस आ जाएंगे आपके ऊपर कि ये करना ही है. और जहां रिस्ट्रिक्शंस आती है, लिखो वहां पे रिस्ट्रिक्शंस इज इक्वल टू गरीबी. बंधन जिथे आलं तिथे गरिबी आणि गुलामी. इसलिए खुद के विचारों के बंधन में भी नहीं रहना है. बियॉन्ड थॉट्स. बियॉन्ड थॉट्स क्या है? विचारों के परे क्या है? विचारों के परे है मौन, शांति, जिसकी तलाश में पूरी दुनिया है. लेकिन हम सोर्स के पास जब जाते हैं तो प्रगाढ शांती आहे वहां पे. त्यावेळेला लहान आपण आईच्या गर्भामध्ये असतो, आपल्याला काहीच आठवत नाही. काय आठवतं गर्भामधलं? नाही. का? प्रगाढ शांती. सोर्स मध्येच विनिनला असतो आपण त्यावेळेला, एकदम अटॅच असतो सोर्सशी आपण. म्हणून मी डिसिजन मेकिंगच्या कोर्समध्ये तांदेन ध्यान दिलेलं आहे. तांदेन नाभी केंद्र हे सर्वात मोठं केंद्र आहे आपलं. हे जागृतकर्त्याच्या सिस्टीम्स मी तांदेन ध्यान म्हणून सांगितले, जे सुरुवात केलेली आहे डिसिजन मेकिंगच्या कोर्समध्ये. मी सुरुवात केलेली आहे. जर शक्य असेल तर करून घ्या तुम्ही. ठीक आहे. म्हणून मौन हा आपला स्थायी भाव आहे. आवाज आपला स्थायी भाव नाहीये. त्यामुळे तुम्हाला कल्पना नसेल, मी फार कमी बोलतो. घरामध्ये पण आवश्यकता असेल तेव्हाच मी बोलतो, नाहीतर मी शांत असतो एकदम. मी एकतर वाचन करत असतो, काहीतरी बघत असतो, नाहीतर झोपलेला असतो. मी बाकी काहीच करत नाही. मी माझ्या आनंदात असतो. आणि माझी बंधनं पण नसतात कोणाला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही ज्या वेळेला स्वातंत्र्य देता त्यावेळेला माणसांची प्रगती व्हायला सुरुवात होते, ग्रोथ. स्वातंत्र्य इज इक्वल टू प्रगती. लिहा. आपण खूपशा वेळेला नात्यांमध्ये पण इतकी बंधनं टाकतो, घरामध्ये पण किंवा इथे, की ग्रोथच खुंटते. अशी खुंटलेली लोक दिसतात. आमच्या घरामध्ये तुम्ही जर आला ना तर सगळीजण अशी वेगळी दिसणार. सगळ्यांची एनर्जी अशी वेगळी दिसणार. आमचे वडील वेगळे दिसतील, हा पोरगा, माझी पोरगी, बायको म्हणजे प्रत्येकाचं विश्व वेगळं आहे आणि ते प्रत्येक एनर्जेटिक आहे. तिथे कुठलंही बंधन नाहीये. अंडरस्टँडिंगचं बंधन आहे प्रत्येकामध्ये. म्हणून तिथे स्वैराचार होत नाही. बंधन घातलं की तिथे स्वैराचार होतो. जसं लहान मुलांना आपण खूप दाबून ठेवलं ना की ते कॉलेजला हॉस्टेलमध्ये जाऊन लई धमाल करतात, मजा करतात. घरामध्ये फार बंधनं घातली. म्हणून स्वतःला पण बंधनं नाही घालायची. मी पण बोलताना माझे जे सेशन्स होतात किंवा माझं बंधन नसतं माझ्यावरती. मी नसतोच तिथे. ओके. बास की खाली पोंगरी, बांसुरी हवा आती है, संगीत गूंजता है, भरे हुए बास से कभी संगीत नहीं गूंजेगा. ओके. डोळे बंद, एकदम शांत, रिलॅक्स. डोळे बंद. आजच्या सेशन मध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्यात त्या रिपीट करायचेत, मनातल्या मनात आठवण्याचा प्रयत्न करायचा. एकदम शांत, रिलॅक्स.
आजचा अनुभव प्रत्येकाने शेअर करायचा, जेवढा शक्य आहे तेवढा. तेवढी क्लिअरिटी तुमची वाढेल, तुम्ही आकाश तत्वाशी एकरूप व्हाल. ज्या ज्या ग्रुपमध्ये तुम्ही शेअर कराल, तुमची क्लॅरिटी वाढेल, दुसऱ्यांची पण वाढेल. नाहीतर तुम्ही जडत्वाला बंधनात अडकणार. रामदास का खेल देखना है. एकदम शांत, रिलॅक्स.